एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। सो खूप दिवसांनी आज व्लॉग बनतोय नवरात्री निमित्त। सो नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही चाललोय कर्णपुरा येथे। फर्स्ट टाइम मी सकाळच्या वेळेला चालले इतक्या लवकर, कारण संध्याकाळीच नेहमी मी जात असते पाळणे खेळण्यासाठी, तिथला माहोल बघण्यासाठी। सो आज पहिल्यांदाच सकाळच्या वेळी तिथलं वातावरण कसं आहे, काय माहोल आहे आणि खास दर्शनासाठी मी तिथे चालले आणि काही गप्पा गोष्टी करूया। आपल्या शहरातील लाडक्या पब्लिक सोबत, आपल्या लोकांसोबत काही आपण प्रश्न विचारणार आहेत। ते व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तसेच आपल्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सकाळी लवकर उठून आवरून दर्शनासाठी आल्यामुळे खूप छान वाटत होतं। सगळीकडे अगदी प्रसन्न वातावरण आहे आणि पावसामुळे थोडीशी चिखल झालेलं आहे, पाणी साचलेलं आहे, पण तरीही खूप उत्साहाने आणि आनंदाने देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे सगळे भाविक आलेले आहे। आणि पहाटे 3 वाजल्यापासून देवी दर्शनासाठी सर्व भक्तांची इथे रांग लागते। येथे आल्यानंतर इतक्या छान छान वस्तू, काही डेकोरेशनचं सामान, खेळणी हे बघण्यामध्ये आणि काही खरेदी करण्यामध्ये खूप मजा येते आणि दरवेळेस मला हे करणं खूप आवडतं। तुम्हालाही आवडतं का नक्की सांगा। तसेच खूप छान ज्वेलरी इथे दिसते आपल्याला। नवरात्री निमित्त दांडिया खेळण्यासाठी इयरिंग्स आणि हार खूप सुंदर सुंदर आलेले आहेत आणि मलाही मोह आवरले गेले नाही, तर मी सुद्धा काही शॉपिंग इथून केलेली आहे। अरे वा, फिर नवरात्र की टाइम में आते इकडे बघा मुलांना, व्हिडिओ आल्यावरती बघा। सो चला काही मजा करत जाऊया पुढे। आणि ही बघा माझी लहानपणीची ट्रेन सेम माझ्याकडे अशी होती। मला अशा गोष्टी बघण्यातही खूप मजा येते। ज्या पद्धतीने ते त्यांचं प्रोडक्टचं जे इंट्रोडक्शन करतात ते बघण्यात, ऐकण्यात, ते डेमो बघण्यामध्ये खूप मजा येते। ऐसा देखो मैडम, बनाने के लिए साँचा 15 आते हैं मशीन के साथ में। ये साँचे को आप यहाँ से ऐसा लगा देंगे, पेस्ट को आप यहाँ से ऐसा भर देंगे। आप जैसा घर पे बनाते, आप घर पे बारीक से बनाते, मैगी से बनाते, नमकीन से बनाते, और यहाँ से प्रेस करना। ऐसा डायरेक्ट तेल का ऊपर छोड़ना, गरम तेल में, घी में, डालडे में, कढ़ैया में सब फक्त प्रेस करना। आपको दूसरा आइटम बनाना, दूसरा जाली को, दूसरा फरमा को आपको लगाना। घर में चकली बनाते, आप चकली वाले सांचे को आप यहाँ से ऐसा लगा देंगे, पेस्ट को आप यहाँ से ऐसा भर देंगे। आप घर पे चावल का, दाल का, बेसन का, आलू का, मक्के का, बाजरे का, ज्वारी का, कौन सा आटे का बनाएंगे आप, और यहाँ से प्रेस करना। ये ऐसा प्रेस करेंगे तो प्लेन चकली आएगा, और फिराएंगे तो डिजाइन चकली आएगा, कांटा वाला आएगा। इस टाइप से बन के रेडी आएगा। घर में ऐसा चकली, घर पे दाल का वड़ी बनाते, सांडगी बनाते, आप प्रेस करते जाएंगे तो सांडगी आएगा। आपको दूसरा आइटम बनाना, दूसरा जाली को, दूसरा फरमा को आपको लगाना। अलग अलग सांचे आते, मशीन के साथ में पूरी सेट आते। सेवड़ा, चकली, गाठिया, मोदक जैसा बनाएंगे आप। घर में पापड़ी बनाते, आप बटाटे को बॉईल करके पेस्ट बना करके पापड़ी वाला सांचे को आप यहाँ से ऐसा लगा देंगे, पेस्ट को आप यहाँ से ऐसा भर देंगे। आप ये घर का आइटम है, किचन का आइटम है, घरगुती आइटम है, छान आइटम है। ये ऐसा दबाएंगे तो पापड़ी आएगा, चक्का फिराएंगे तो डिजाइन गाठिया आएगा। इस टाइप से बन के रेडी आएगा। चला मैडम, बेसन हो, घर पे कोटले पिटवा आप करा, चावल का, दाल का, बेसन का, आलू का, मक्के का, बाजरे का, ज्वारी का, कौन सा आटा रहेगा, सभी आटा चलेगा। मयूर काय करते? गॉगल घेतो ना आता। अरे वा, हे सर्व छोटी छोटी खेळवांडे बघून लहानपणीची आठवण येते। माझी मम्मी सुद्धा मला काही ना काही खेळणे आणायची आणि अजूनपर्यंत तिला सगळं अशा छोट्या छोट्या लहान गोष्टी बघायला, आणायला खूप आवडतात।
सो तिला पण छान वाटेल हा व्हिडिओ बघून नक्की. मी पहिल्यांदाच सकाळच्या वेळी आले कर्णपुरा यात्रेमध्ये. दरवेळेस फक्त पाळणे खेळण्यासाठी आणि थोडं दर्शनासाठी. इतर वेळी पण मी येते, पण गर्दी खूप असल्यामुळे फक्त अर्ध्यातूनच वापस जाते. वरच्यावर फक्त शॉपिंग वगैरे दुकानं बघून. आणि आता फायनली सकाळी पहिल्यांदाच देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलेले आहे. तो आतमध्ये मी तुम्हाला दर्शन करवतेच, जर अलाउड असेल तर वेळेवर. हा चष्मा घेतलेला आहे मी. आता याच्या सोबत व्हिडिओ काढेल आणि अजून मुली पटवेल. औरत का चक्कर बाबू भैया. औरत जरूर पिए और अपने शरीर को तरोताजा बनाए रखें. दिंडीवाल्याने बी आपल्याला 3,000 रुपये दिले 15 दिवसाचे. 3,000 रुपये. 3,000? हो बापरे. हो. गणलावीत राहतं म्हणे तुम्हाला पैसे एखादी देऊन टाकले. म्हणलं ठीक आहे साहेब. हो. लोकांकडून 500 रुपये घेतले दिंडी 10 त्यानं, पण माझ्याकडून 5 पैसे बी नाही घेतले. मला उलटे 3,000 रुपये दिले. अरे वा. आम्हाला पण आशीर्वाद द्या, आमचं पण चांगलं होईल. आशीर्वाद हवा. चांगली भावना भांडी नका करू आमच्या म्हणे. आम्ही आमचे भांडणे म्हणून हे सारा त्याग केलाय म्हणून हे सर केले बरं का. भांडणं झाले म्हणून, नाही तर हे नव्हतं. आम्ही कारागीर होतो, आम्ही मिठाई बनवत होतो. मिठाई माझी दिल्ली पस्तोर, हैदराबाद पस्तोर गेली बनवलेली मिठाई. काय सांगा, कारागीर होतो. पण मग मिठाई बनवायला 4 माणसं पाहिजे, त्याच्याने ते बनतो. नाही तर एका माणसाचं काम नाही. ते आपले एका माणसाचं ते घरीच बनवले सगळे घासून घेतो. कांदा विकत घेतले नाही कोणाचं. मातापाशी बसायचं, बनवायची घासी कांदा नाही. इतका भारी होतोय ना की विचारूच नका. म्हणजेच कारण की आता एक बाबा भेटलेले होते, त्यांनी इतका भारी रिस्पॉन्स दिला आम्हाला की आणि आशीर्वाद पण दिले. खूप छान बोलले ते. आणि परत त्यांनी म्हणे काळजी नका करू, आपल्या सगळ्यांना देवीचा आशीर्वाद आहे. आणि खूप छान बोलले. सकाळपासून खूप चांगले वेगवेगळे लोक आम्हाला भेटत आहेत. तो चला आता फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय. आता चाललोय. तुम्ही ना मुलांना असं काही क्वेश्चन विचारायचे ते लाजले पाहिजे. वो देख वो देख वो देख वो देख. सो फायनली रांगेत उभं राहून मंदिरामध्ये आपली एंट्री झालेली आहे. फोटो व्हिडिओ काढणं सुद्धा इथे अलाउड आहे. सो काही टेन्शन नाही. मलाही तुम्हाला देवीचं दर्शन करवता येईल. आणि आरशातून आपल्याला दिसते तुळजाभवानी माता. सर्वांनी दर्शन करून घ्यावे.
बोला जगदम्बा माता की आवाज ऐसी निकालो पूरे दुनिया को हिला दे। जगदम्बा माता की जगदम्बा माता की धन्यवाद। माझं नाव संदीप अनंत मिठे, मी आर्टिस्ट आहे। मी ढोल ताशा, ऑक्टो बॅड आणि दांड्यामध्ये रोटो सेट वगैरे ते संबळ वाद्य हो। हे आई तुळजा भवानीचं मंदिर आहे कर्णपुरातलं, तिथं मला वाजवायची संधी मिळाली तर खूप चांगलं वाटतं। थँक्यू। प्लीज म्हणून सगळेजण पाळण्याला ओलांडून जाऊ नाही शकत, म्हणून पाळण्याच्या खालून जातात। माझं नाव श्रद्धा म्हणते। थँक्यू, छान माहिती दिल्याबद्दल आम्हाला। थँक्यू, छान वाटतं। हॅपी नवरात्री। नाईस टू मीट यू। थँक्यू। मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। हाय फ्रेंड, बघा किती छोटीशी चिमुकली आहे, किती चांगला तिला संस्कार दिले तिच्या आई बाबांनी। बघा ना किती छान देवीचं मंत्र बोलते। तुझं नाव सांग बाळा। जोरात संदीप मिठे। छान म्हटलं एकदम। बाय। जय माता दी, जय माता दी, जय माता दी। जोर से बोलो जय माता की, जोर से बोलो जय माता की। त्यांना हे म्हणून दाखवलं। बाय बाय। काय नाव आहे तुमचं? माझं नाव अरविंद गणेश घनसावत, तुझं? रोहित आव्हाड। अच्छा, कसं वाटलं इथे येऊन? आता आम्ही तर दरवर्षी येतो, पण यावर्षी तुम्ही आले तर थोडं चांगलं वाटलं। ओके, तुम्ही ब्लॉग मध्ये घेतलं त्याबद्दल थँक्यू। चालेल, थँक्यू। नवरात्रामध्ये खिचडी वाटप आणि रक्तदान शिबिर हे लायन्स क्लब औरंगाबाद मेन हे चालवतं आमचं। दरवर्षी चालवतं। दरवर्षी हे 6वं वर्ष आहे आमचं आता। साधारण प्रत्येक वेळी आम्ही 50 किलो खिचडी वाटतो दर दिवशी आणि 10,000 ब्लड डोनेशन कंप्लीट करतो एका वर्षभर। मॅडम थँक्यू। मी लायन भगवानदास काबरा सेक्रेटरी। आमचा हा उपक्रम जो गेल्या जवळपास 6 वर्षापासून चालू आहे। तिथे आम्ही रक्तदान शिबिर ठेवतो। लायन ब्लड सेंटरच्या नावाने आमची एक रक्तपेढी इथे चालवतो। तिला आज जवळजवळ 12 वर्ष झाले। ती सतत शहरामध्ये चालू आहे। पुष्पांपुऱ्यात ती आहे। कोणालाही गरजूला रक्त वेळी लागलं तर ते आम्ही पोहोचतो करतो, प्रत्येक हॉस्पिटलला पोहोचतो करतो। आणि गरजूंना काही वेळेस पैसे नसलेत तरी आम्ही रक्तदान पोहोचतो करतो। थॅलेसिमिया पेशंटला आम्ही महिन्यातून जवळपास 10 पेशंटना फ्री ऑफ कॉस्ट रक्त देतो। अशा पद्धतीने आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय। त्या योजनेतूनच ही वाटपची आमची यावर्षी अध्यक्ष आहे। याच्याबरोबर आम्ही खाली बालसदनचं कार्यक्रम, बालसदनमध्ये आम्ही 22 मुलं त्यांचं पूर्ण एज्युकेशन 18 वर्षापर्यंत होईपर्यंत त्यांचं पूर्ण खर्च आम्ही करतो। वर्षाला आम्हाला कमीत कमी दर महिन्याला त्यांच्यासाठी ₹1,00,000 खर्च होतो, पण तो आम्ही कुठूनही जमा करून आधी आनंद नगरी करून करायचो, पण आता आनंद नगरी कोविड नंतर बंद आहे, तरी पण आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण करतो आणि त्यांचा खर्च कसंही करून भागवतो। थँक्यू।
स्वतः रक्तदान करून लोकांना प्रेरित करतात की रक्तदान करावं म्हणून. दरवर्षी करतात, म्हणजे याच वर्षी नाही, दरवर्षी. लायन राहुल आवसेकर म्हणून आहे ते. लायन आवसेकर, बीडीजी ऑफ द इंटरनॅशनल लायन्स क्लब. इकडे बघा ताई. कपडे घालून अडचण फोटो. फायनली आमचे सगळे व्हिडिओ आणि दर्शन सुद्धा एकदम छान पद्धतीने झालेले. शॉपिंग पण थोडीफार केली. मग मी हा चष्मा घेतलाय, तुम्ही बघितलाच असेल. आणि आता सगळं करून आम्ही आता निघालोय घरी. भेटूया पुढच्या व्हिडिओ.